नमस्कार. या तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच भावनिक. प्रेमासाठी करावा लागतो त्यांना पावलोपावली संघर्ष. कोणत्या राशी आहेत सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. प्रेम होणे, ब्रेकअप होणे आणि नंतर पुन्हा नव्या नात्याचा शोध घेणे हे अनेकाच्या आयुष्याचा भाग असतो. काही जण प्रेमात फसतात तर काही जण नकळत फसवतात. मात्र काही नशिबवान लोकांच्या पहिल्या प्रयत्नातच त्यांना खरं प्रेम मिळतं. अंकशास्त्रानुसार काही मूलांकाचे लोक अत्यंत भावनिक असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. यामुळे 2 मूलांक असलेले अतिशय भावुक, संवेदनशील आणि मनमिळावू स्वभावाचे असतात. ते लवकर प्रेमात पडतात आणि समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवतात. मात्र विश्वास अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात दुःखाचं कारण ठरतो. ज्यांची जन्मतारीख 2, 11 किंवा 20 असते त्यांना मूलांक 2 मानला जातो. या मूलांकाचा स्वामी चंद्रमा आहे. चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक शांत, कल्पनाशील, संवेदनशील आणि भावनांनी भरलेले असतात. ते एखाद्याशी फार लवकर भावनिकरित्या जोडले जातात. प्रेमात फसवणूक झाली की वेदना सहज सहन करू शकत नाही. अशा वेळी हे लोक प्रचंड दुःखी राहतात, अश्रू ढाळतात आणि स्वतःला दोष देत बसतात. याशिवाय हे लोक ओव्हर थिंकिंगचे बळी ठरतात, ज्यामुळे नात्यामध्ये गैरसमज खूप वाढतो. मूलांक 2च्या लोकांचा मूडही सतत बदलत राहतो. कधी आनंदी तर कधी निराश, कधी एकदम शांत. अशा स्वभावामुळे जोडीदार गोंधळून जातो. अनेक वेळा या मूड स्विंगमुळे प्रेम संबंध ताणले जातात आणि शेवटी ब्रेकअप पर्यंत पोहोचतात. आता आपण पाहणार आहोत आजचे 12ही राशीचे राशी भविष्य. मेष राशी. लोकांवर अधिकार गाजवण्याचा तुमच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना आज जवळच्या व्यक्तीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमच्यावर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्याचा भार पडणार आहे. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस खूप छान असेल. जोडीदाराचे प्रमोशन होईल आणि घरामध्ये आनंद वाढेल. वृषभ राशी. आज तुम्ही तुमच्या अंतःप्रेरणेनुसार निर्णय घ्याल, पण फक्त आर्थिक बाबीमध्ये फायदेशीर ठरतील. जर तुम्ही आज येणाऱ्या सर्व आव्हानांना धैर्याने तोंड दिले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मात्र चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला आळस सोडावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. मिथुन राशी. आज तुम्हाला नोकरीबाबत चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला एखाद्या कंपनीत मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाऊ शकते. या राशींना उत्सुक लेखकांचा आजचा चांगला दिवस जाऊ शकतो, कारण तुम्ही लेख किंवा पुस्तके मोठ्या प्रकाशद्वारामध्ये प्रकाशित केले जाऊ शकते. कर्क राशी. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत संध्याकाळ चांगली घालवा. या राशीच्या व्यावसायिकांना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही जरा बोलताना विचार करा, तो अंतिम होण्यापूर्वी रद्द होऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट मिळेल, चांगले यश मिळेल. बेरोजगार आहे त्यांना आज नोकरी मिळण्याची शक्यता. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. तुमचा आज जोडीदारासोबत प्रेमाचे संबंध राहतील आणि घर प्रसन्न राहील. सिंह राशी. आज तुम्ही कोणतेही काम करण्यापूर्वी निकालात ते सहज साध्य होईल. एखाद्या महत्वाच्या कामात पूर्वतेबद्दल लोक तुमचे अभिनंदन करण्यासाठी सतत राहतील. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला घरी भेट देऊ शकता. तुम्ही वैयक्तिक समस्यावर चर्चा कराल, तोडगा निघेल. बोलून बरे वाटेल. सायंकाळी तुम्ही घरगुती किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमच्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला एखादी छानशी भेटवस्तू मिळेल. कन्या राशी. तुम्ही काही दिवसापासून जे काम पूर्ण करण्याचा विचार करत आहात, आज त्याच्यासाठी तुम्हाला मदत होईल. इतरांच्या कामावर मत देणे टाळा. इतरांशी बोलताना योग्य भाषेचा वापर करा. सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रातील काही लोकांना नवीन संधी मिळेल. प्रवासात जाताना आवश्यक वस्तू पॅक करायला विसरू नका. आज तुमच्या आरोग्यात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रेम युगल. आज चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ शकतात. आता आपण पाहणार आहोत तूळ राशी. आज तुम्ही तुमचे कोणतेही काम करताना मन शांत ठेवले तर तुमचे काम सहजपणे यशस्वी होईल. जर तुम्ही घाईघाईने कोणते काम करायला जाल तर सर्व बिघडून बसेल. राशीच्या अविवाहित लोकांना आज नातेसंबंध मिळू शकतात. घरचे विवाहाची योजना आखू शकतात. सेवा क्षेत्रातील लोकांचे उत्पन्न आज जास्त वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचा ताण जास्त असल्याने परंतु कनिष्ठांच्या सहकार्याचे साध्य तुम्हाला होईल आणि दिवस आनंदात जाईल. वृश्चिक राशी. आज तुमच्या गोष्टी दिवसाप्रमाणे प्रयत्न कराल तर यशस्वी होतील.
एकेकाळी तुम्ही ज्या प्रयत्नांना व्यर्थ मानत होता ते आज यशस्वी होतील आणि मित्र कुटुंबासह आनंद साजरा कराल. त्याच्याकडे शेअर करण्यासाठी चांगली बातमी असू शकते. जर तुम्ही करिअर नियोजनानुसार चालत नसताल तर मार्गदर्शनाचा सल्ला घ्या, हे तुमच्या हिताचं आहे. धनुराशी, तुमच्या नवीन कल्पना येतील. तुम्ही भविष्यात फायदेशीर ठरणारा व्यवसाय सुरू करू शकता. आज तुम्ही अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू करा. आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. या राशीतील जन्मलेल्यांसाठी हा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमचे हवे ते आर्थिक फायदे मिळवून घेऊ शकता. मकर राशी, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सहज ऑफिसच्या कामाशी संबंधित असू शकतो. तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला एखाद्या दूरच्या नातेवाईकाची भेट होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद तर होईल आणि तुम्हाला समाधानही वाटेल. तुम्हाला एखाद्या कंपनीकडून चांगल्या नोकरीचा ईमेलही येऊ शकतो. कुंभ राशी, तुमचा कल अध्यात्माकडे असेल. तुम्ही मंदिरात किंवा धार्मिक कार्यक्रमात जाण्याचा बेत आखू शकता. आज आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वभावात काही बदल करणे गरजेचे आहे. आनंद नक्कीच घरी येईल आणि कुटुंबाशी संबंधित सर्व समस्या आपोआप सुटतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जवळचे मित्र तुमचा आज आनंद डबल करतील. आता आपण पाहणार आहोत मीन राशी. तुम्ही ऑफिसमध्ये चांगले काम कराल. तुम्ही तुमच्या पालकांसोबत किंवा भावंडांसोबत वेळ घालवू शकाल. कामावर तुम्हाला नवीन काम हाती घेण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवणे आणि मनोरंजन करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांनो, मी ज्योतिषशास्त्राचे धार्मिक आणि आठवड्याचे राशी भविष्य सांगत असते. जर तुम्हाला ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल आणि राशी भविष्य रोजच्या रोज जाणून घ्यायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.